सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पायथ्याशी वसलेलं एक समृद्धी ॲग्रो टुरिझम अँड रिव्हर पॉइंट जे महाबळेश्वरच्या जवळ असणारं तापोळा हे एक गाव आहे. सुंदर, त्याला मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं. तर समोर तापोळा आहे आणि तापोळ्याच्या समोरच्या बाजूलाच एक समृद्धी ॲग्रो टुरिझम आहे जे जावळी तालुक्यामध्ये फुरुस या गावामध्ये हे स्थित आहे. आणि मी, आमचे मित्र ज्ञानेश्वर विजागत सर, प्रशांत वाघमारे सर, आम्ही सहपरिवार या समृद्धी टुरिझम पॉइंटमध्ये आम्ही 2 दिवस या ठिकाणी थांबलो होतो. सतत पडणाऱ्या पावसाच्या सरी आणि अंतर्मनाला भिजवून टाकणारे हे सगळ्या मनोमिलनाचं असं एक सुंदर आमची पावसाळी ट्रिप या निमित्तानं या समृद्धी ॲग्रो टुरिझम पॉइंटमध्ये होत आहे. आणि निसर्ग इतका सुंदर आहे. आजूबाजूला हिरवाईचा शालू नेसलेला हा डोंगर बघताय आणि पाऊस असल्यामुळं त्या डोंगराच्या वरती जे धुकं आहे ते पाहताना अगदी डोळ्याचं पारणं फेटल्याचा आनंद आपल्याला मिळतोय. तर असं एक सुंदर नजारा या आमच्या रूमच्या गॅलरीमधून आपल्याला पाहायला मिळतोय. जवळपास 6 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो ते समृद्धी ॲग्रो टुरिझम अँड रिव्हर पॉइंट येथे. विशेष म्हणजे नुकतेच उद्घाटन झालेल्या समृद्धी ॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्पचे आम्हीच पहिले पर्यटक होण्याचा मान आम्हाला मिळाला. पर्यावरणपूरक पर्यटन आणि शाश्वत जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन देऊन लोकांना निसर्गाच्या जवळ आणण्यासाठी हा एक सुंदर पॉइंट आहे. समृद्धी रिसॉर्ट हे तापोळ्याच्या शांत बॅकवॉटरजवळ वसलेल्या, वाहत्या पाण्याच्या आवाजाने जागे होण्याची, टेकड्यावरून सूर्योदय पाहण्याची आणि ग्रामीण भागातील ताजी हवा व श्वास घेण्याची संधी देतं. आरामासाठी डिझाईन केलेले व्यवस्थित राखीव खोल्या आणि तंबू आहेत. स्थानिक महाराष्ट्रीयन पदार्थ देणारे एक खुले रेस्टॉरंट आहे. ताजेतवाने आंघोळीसाठी गरम पाणी, सुरक्षित पार्किंग व्यवस्था, सुरक्षेसाठी CCTV सुरक्षा इत्यादी सुविधा आपल्याला या कॅम्पमध्ये मिळतात. बाहेरील परिसर तर निसर्गरम्य होताच, पण आपला मुक्काम संस्मरणीय बनवण्यासाठी निसर्गाच्या सौंदर्याला आधुनिक अशी आरामदायी सुविधांची जोड देत या प्रशस्त अशा रूम बनवलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये 2 असे मास्टर बेड आहेत. आणि रूममधूनच आपल्याला पलीकडे शिवसागर तलावाचा किंवा कोयना धरणाच्या बॅकवॉटरचा सुंदर असा व्ह्यू आपल्या रूमच्या बाल्कनीतून बघायला मिळतो. मनोरंजनासाठी कॅम्प फायर नाईट्स, मुलांसाठी आणि प्रौढांसाठी स्वतंत्र असं स्विमिंग पूल, इनडोअर आउटडोअर गेम्सची व्यवस्थाही आहे.
आजूबाजूला हिरवागार निसर्ग, सतत पडणाऱ्या पावसाच्या सरी आणि अशात थंडगार अशा स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये आम्ही केलेली मस्ती हा अनुभवच अविस्मरणीय ठरणारा होता. शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणामध्ये मालुसरीय कुटुंबियांच्या प्रेमाची चव त्यामध्ये उतरली होती. गावरान कोंबडी, तळलेले मासे, तांदळाची भाकरी असा फक्कड बेत होता. आमचे मित्र प्रशांत वाघमारे सर, ज्ञानेश्वर विजागत सर व सहपरिवार आणि मालुसरीय कुटुंबीय या सर्वांनी मिळून माझा जो वाढदिवस साजरा केला तो माझ्यासाठी एक सुखद धक्का होता.